त्र्यंबोली देवी यात्रेनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेचे परिवहन समिती सदस्य रोहन संभाजी अत्तिकरे यांच्या पुढाकारातून मोफत KMT बस सेवेचे आयोजन करण्यात आले। हा उपक्रम आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका सौ दीपा काटकर आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमेचे माजी अध्यक्ष दीपक काटकर यांच्या विशेष सहकार्याने राबवण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन मस्कुती तलाव तरुण मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम तसेच अन्य मंडळाच्या वतीने करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी मोफत बस सेवेचा लाभ घेतला। यात्रेदरम्यान सुरक्षित, सुलभ आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आयोजकाचे कौतुक केले। या कार्यक्रमास माजी महापौर तथा नगरसेविका सौ माधवी गौंडी, दीपक भाऊ काटकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, रियाज बागवान, गणेश धनवडे, शाखा प्रमुख अनंत पाटील, कुंदन ओतारी, दीपाली अत्तिकरे, प्रणोती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यात्रेनिमित्त राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांच्या सेवेसाठी अशा उपक्रमाची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। त्रिंबोली यात्रेनिमित्त वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठेतून मी मोफत बस सेवा दर्शनासाठी देवीच्या ठेवलेली होती। त्याचं आत्ताच उद्घाटन झालं। मोफत बस ठेवण्याच्या मागचं कारण म्हणजे फक्त समाजसेवा, की माझ्या मनामध्ये आलं की बाबा लोकांना, महिलांना तिथंपर्यंत जाण्यासाठी गल्लीतून वाहन कुठलं नसतं, मग रिक्षा शोधावी लागते, थोड्या अंतरावर चालत जावं लागतं। मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि आमदार राजेश क्षीरसागर साहेबांची ही गोष्ट कानावर घातली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हे नियोजन केलं आणि ते यशस्वी झालं।